शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आंबा या फळ पिकाचं भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते, ज्यामध्ये महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, गुजरात असेल, असं बऱ्याच ठिकाणी आंबा या फळ पिकाचं उत्पन्न घेतले जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आंब्याला सध्या हा जानेवारी महिना आहे, यामध्ये साधारणतः किडीचा, आळीचा आणि तुडतुडे आणि भुरी आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येऊ नये, त्यासाठी आपल्याला ही एक या व्हिडिओच्या माध्यमामधून फवारणी बघायची आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या आंब्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोहर येत आहे आणि याचं मोहराचं जे रूपांतर आहे हे आपल्याला तिखीमध्ये साईज, म्हणजे जे मोहरीची साईज आंबे येतं, अशा प्रकारे याची गळती होऊ नये यामध्ये आपल्याला रूपांतर करायचे मोहरी टाईप। तर शेतकरी मित्रांनो, अशी कॉम्बिनेशन मी एक फवारणी करणार आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून लक्षात येईल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आंब्यामध्ये भरपूर उत्पन्न घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक खूप महत्त्वाची मी फवारणी तुम्हाला एक सजेशन सांगत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक कीटकनाशक घ्यायचे, 2 कीटकनाशक सांगतो, एक कोणतंही बी घ्या। एक तुम्हाला डायमिथोएट 30% इशी असलेलं हे आपण रोगर प्रचलित असलेलं हे घ्यायचं आहे, तुम्हाला 15 लिटरच्या पंपसाठी 25 ml घ्यायचं आहे। आणि दुसरं जे आहे सिजंटा कंपनीचं आक्टर आहे, तुम्हाला हे जर घेतलं तर 20 ml घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि दुसरं याच्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, कारण बुरशीचा अटॅक होऊ नये म्हणून आपल्याला बुरशीनाशक UPL कंपनीचं साफ हे घ्यायचं आहे, आपल्याला हे 30 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि दुसरं दुय्यम मानवद्रव्य म्हणून आपल्याला एक चिल्टेट कॅल्शियम घ्यायचं आहे, हे 20 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी। आणि बोरान हे आपल्याला 20 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे, कारण या फवारणीच्या माध्यमांमधून तुमच्या जे मोहरावर जे येणारे तुडतुडे असतील, कीड असतील, भुरी रोग असेल, करपा असेल, हे नियंत्रणात येईल, अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या फवारणीमुळं साधारणतः तुम्हाला जे अपेक्षित उत्पन्न आहे, भरपूर उत्पन्न जर घ्यायचं असेल तर ही एक कॉम्बिनेशन फवारणी मी या ठिकाणी सांगितलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे मोहर आलेलं आहे आंब्याला, याची गळती होऊ नये, याची गळती जर झाली तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही। त्यासाठी आपण या ठिकाणी 2 दुय्यम अन्नद्रव्ये सांगितलेले, एक चिल्टेट मायक्रोन्यूटन आणि बोरान, या माध्यमामधून याची गळती होणार नाही। कारण अशा जे फ्लोरिंग आहे, या फ्लोरिंगचं जे रूपांतर जे मोहरी टाईप येणारे आहेत, जे तिखी टाईप येणारे जे आंबे आहेत, हे छोटे छोटे हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला रूपांतर करायचं आहे। त्यासाठी हे 2 आपण घटक या ठिकाणी वापरलेले आहेत। आणि दुसरं जे आपण जे सांगितलेलं आहे कीटकनाशक, ज्यामध्ये 2 सांगितलेले आहेत, त्यामुळं तुडतुडे आणि अळीचा, किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही, त्यासाठी आपण एक रोगर सांगितलेलं आहे आणि एक सिजंटा कंपनीचं ॲक्टर सांगितलं आहे। दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकता तुम्ही, आपण कुठल्या काही कंपनीचा प्रचार करत नाही, परंतु याचे जे रिझल्ट आहेत हे ॲक्टिव्ह रिझल्ट, चांगल्या प्रकारे रिझल्ट आहेत आणि तुम्हाला आंब्यामध्ये उत्पन्न या औषधाच्या माध्यमामधून घेता येईल। आता जे बदलतं वातावरण आहे, जे धुई पडते ग्रामीण भागामध्ये, त्याला आपण धुईसुद्धा म्हणतो, धुके म्हणतो, दवबिंदू पडतात, त्या दवबिंदूच्या माध्यमामधून यावर बुरशीचा अटॅक येतो। त्यासाठी आपण UPL कंपनीचं हे उत्कृष्ट दर्जाचं एक साफ बुरशीनाशक, हे याच्यावर बुरशीचा अटॅक येऊ नये म्हणून, आपण भुरीचा अटॅक येऊ नये म्हणून हा एक बुरशीनाशक सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण फवारणी ही केली तर कितपत या व्हिडिओच्या माध्यमामधून तुमचा 100% उत्पन्नामध्ये घट येणार नाही, उत्पन्न वाढेल, त्यासाठी ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्या जे फळबागवाले आहेत आंब्याचे, त्यापर्यंत शेअर करा, कितपत त्याचा फायदा होईल। तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।